हॅलो स्टुडंट्स. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिले, किमतीवर परिणाम करणारे घटक आपण बघतोय. त्यामध्ये आपले अंतर्गत घटक बघून बघून झालेत. आजच्या लेक्चरला आपण किमतीवर परिणाम करणारे बहिर्गत घटक बघणार आहोत. ओके, सो अंतर्गत घटकांमध्ये 10 घटक आपण पाहिलेत. ते म्हणजे उत्पादन खर्च, वस्तू जीवन चक्र, विपणन मिश्रण, वस्तू भेद, वस्तूची वैशिष्ट्ये, वितरणाचे मार्ग, किंमत निर्धारणाचे उद्देश, व्यापारी चालीरीतीचे संकेत, संघटनात्मक घटक आणि संस्थेचे कार्यात्मक स्थान. अशा प्रकारचे 10 घटक आहेत अंतर्गत घटक, जे की वस्तूच्या किमतीवरती परिणाम करतात. आता आपण बघणार आहोत वस्तूच्या किमतीवर परिणाम करणारे बाह्य घटक किंवा बहिर्गत घटक. ओके, त्यामध्ये किती घटक तुम्हाला सांगितले, तर त्यामध्ये 9 घटक आहेत. त्यामध्ये पहिला घटक आहे स्पर्धा, त्यानंतर वस्तूची मागणी, त्यानंतर ग्राहक व त्याची वैशिष्ट्ये, त्यानंतर ग्राहकाची वर्तन पद्धती, त्यानंतर कच्च्या मालाचा पुरवठा, त्यानंतर सरकारी कायदे व नियम, त्यानंतर आर्थिक पर्यावरण, त्यानंतर आर्थिकेतर पर्यावरण आणि शेवटचा आहे नीती संहिता. ओके, लक्षात ठेवा अंतर्गत घटक कोणते आहेत आणि बाह्य घटक कोणते आहेत. बाह्य घटक हे मोस्टली असणार आहेत मार्केटशी रिलेटेड. ओके, आणि अंतर्गत घटक हे वस्तू उत्पादन करण्यासाठी येणाऱ्या क्रिया ज्या असतील त्याच्याशी रिलेटेड असणार आहेत. ओके, सो आपण वन बाय वन एक एक चेकआउट करूयात. सो पहिला आहे स्पर्धा. त्या अगोदर तुम्हाला काय सांगितलंय बघा, बाह्य घटकांमध्ये वस्तूची किंमत ठरवताना अनेक बाह्य घटकांचा विचार करणं आवश्यक असतं. ओके, वस्तूची किंमत ठरवताना ज्या पद्धतीने अंतर्गत घटकांचा विचार केला जातो त्याचप्रमाणे बहिर्गत घटक बाह्य घटक जे असतात त्यांचा विचार केला जातो. ओके, बाह्य घटकावर संस्थेचे नियंत्रण हे प्रस्थापित होऊ शकत नाही. जे अंतर्गत घटक असतात त्याच्यावरती आपण संस्था काय करते, नियंत्रण करू शकते, कंट्रोल करू शकते, परंतु बाहेरचे जे घटक असतात त्याच्यावरती आपण कंट्रोल करू शकत नाही. ओके, त्यामुळे या घटकांचा वस्तूच्या किमतीवरती जास्तीत जास्त प्रभाव पडत असतो. त्यामुळं एक एक घटक कोणते कोणते आहेत ते आपण बघूया. आता स्पर्धा अतिशय महत्वाचा घटक आहे, कारण ही एक असा घटक आहे की ज्याद्वारे आपला सेल एकतर रातोरात वाढू शकतो किंवा आपला सेल हा कमी होऊ शकतो. प्रॉफिट हा आपल्याला एका रात्रीत म्हटलं तरी आपला प्रॉफिट हा जास्त होऊ शकतो किंवा कमी होऊ शकतो. आता स्पर्धेमध्ये तुम्हाला काय सांगितलंय, बाजारपेठेतील स्पर्धा, वस्तूच्या स्पर्धकांची संख्या, स्पर्धक वस्तूची किंमत, स्पर्धक वस्तूची वैशिष्ट्ये, स्पर्धात्मक इत्यादी घटकांचा विचार करून वस्तूची किंमत ही ठरवावी लागत असते. लक्षात घ्या, ज्या वेळेला मार्केटमध्ये वस्तू येते त्यावेळेला मार्केटमध्ये आपल्या वस्तूशी रिलेटेड असणाऱ्या ज्या वस्तू आहेत ते असतात आपले स्पर्धक. त्यामध्ये मार्केटमध्ये किती प्रमाणात स्पर्धा आहे आपल्या व्यवसायाला, आपल्या वस्तूला, त्यानंतर स्पर्धकांची संख्या किती आहे, त्यानंतर स्पर्धकांच्या वस्तूंच्या किमती किती आहेत. ओके, त्यानंतर स्पर्धकांच्या वस्तूची वैशिष्ट्ये कोणती आहेत, तर त्यामध्ये आपल्या वस्तूची वैशिष्ट्ये कोणती आहेत, आपल्या वस्तूमध्ये अशी काय स्पेशालिटी आहे, आपल्या वस्तूमध्ये असं काय युनिकनेस आहे, किंवा आपल्या वस्तूमध्ये असं काय आपल्या वस्तूचे वेगळे असं वैशिष्ट्ये काय आहेत स्पर्धकांच्या पेक्षा, या घटकांचा विचार करून किंमत ही ठरवावी लागत असते. ओके, पर्यायी वस्तूंची सुद्धा स्पर्धात विचारात घेतली जात असते. पर्यायी वस्तू सुद्धा किंमत ठरवत असताना ती जी स्पर्धा करणारी स्पर्धक असतात त्यांचाही विचार येथे केला जातो. वस्तूची किंमत ठरवताना हा सर्वात महत्वाचा बाह्य घटक असतो कोणता, तर स्पर्धा. त्याचा किमतीवर जास्तीत जास्त परिणाम होत असतो. ओके, लक्षात घ्या, स्पर्धेमध्ये काय सांगितलंय, स्पर्धेमध्ये स्पर्धा या घटकाचा विचार जास्तीत जास्त का करावा लागतो, कारण आपण जी वस्तू बाजारपेठेमध्ये नेणार आहे त्या वस्तूसाठी किती अशा वस्तू आहेत की आपल्याला त्या स्पर्धा करणाऱ्या आहेत. आपल्या वस्तूमध्ये त्यांच्या वस्तूमध्ये कोणत्या वैशिष्ट्ये कोणती आहेत, आपल्या वस्तूमध्ये असं काय स्पेशल वैशिष्ट्य आहे याचा विचार इथं करावा लागत असतो. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे वस्तूची मागणी. वस्तूच्या मागणीमध्ये काय सांगितलंय, वस्तूची किंमत ठरवताना तिची बाजारपेठेतील मागणी विचारात घ्यावी लागत असते. वस्तूची किंमत ठरवत असताना वस्तूची बाजारपेठेतील मागणी ही विचारात घ्यावी लागत असते. ओके, त्यानंतर मागणीचे स्वरूप हे वेगवेगळं असू शकतं. वस्तूची किंमत ठरवताना वस्तूची मागणी विचारात घ्यावी लागत असते. वस्तूची किंमत आपल्याला ठरवायची, मग वस्तूला आपल्या बाजारपेठेमध्ये मागणी किती प्रमाणात आहे हे सगळ्यात अगोदर विचारात घ्यावं लागत असतं. ओके, त्यानुसार
मागणीनुसार मागणीचं स्वरूप हे प्रत्येक वस्तूचं वेगळं वेगळं असू शकतं. वस्तूची मागणी लवचिक असल्यास हा अधिक प्रभावशाली घटक असतो. वस्तूची मागणी लवचिक जर असेल तर हा असणारा घटक हा प्रभावशाली असतो. लवचिक, पूर्ण लवचिक व अतिलवचिक या अवस्थांनुसार किमतीचा प्रभाव हा मागणीवरती पडत असतो. लक्षात घ्या, लवचिक, पूर्ण लवचिक व अतिलवचिक या अवस्थांनुसार किमतीचा प्रभाव हा मागणीवरती पडत असतो. या उलट मागणी लवचिक असल्यास वस्तूची किंमत फारशी प्रभावशाली ठरत नाही. या उलट मागणी जर लवचिक असेल तर वस्तूची किंमत ही फारशी प्रभावशाली ठरत नाही. परंतु पूर्ण अलवचिक असेल तर वस्तूच्या किमतीवरती परिणाम हा होण्याची शक्यता असते किंवा काही प्रमाणात परिणाम हा होत नसतो. तेव्हा वस्तूच्या मागणीचे स्वरूप हे लक्षात घेऊन वस्तूची किंमत ठरवणं अतिशय आवश्यक असते. वस्तूची मागणी लवचिक आहे का अलवचिक आहे का पूर्ण लवचिक आहे अतिलवचिक आहे या अवस्थांनुसार किमतीवरती परिणाम हा होत असतो. त्यामुळे वस्तूची मागणी हा एक असा घटक आहे तो जास्तीत जास्त वस्तूच्या किमतीवरती प्रभाव हा टाकत असतो. कारण वस्तूची मागणी याच्यावरती वस्तूची किंमत मोस्टली डिपेंड असते. वस्तूला जर आपल्या मागणी जास्त असेल तर आपण त्याची किंमत ही जास्त ठेवू शकतो. ओके, मागणी जास्त आली म्हटल्यानंतर आपण काय करणार, थोडीशी प्राइस ही इन्क्रीज करणार. आणि आपल्या वस्तूला मागणीच नाहीये तर आपण हव्या त्या किमतीमध्ये आपली वस्तू ही विकायला तयार असतो, जेणेकरून आपण लॉस मध्ये जाऊ नये किंवा झालाय तो तरी खर्च आपला वसूल व्हावा. ओके, त्यानंतरचा घटक म्हणजे ग्राहक आणि त्याची वैशिष्ट्ये. यामध्ये काय सांगितलंय, आपल्या वस्तूचा ग्राहक कोण आहे, त्याची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत, हा घटक सुद्धा वस्तूची किंमत ठरवताना विचारात घ्यावा लागत असतो. लक्षात घ्या, आपल्या वस्तूचे ग्राहक कसे आहेत, कोण आहेत, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, हा घटक सर्वात महत्वाचा आहे. ग्राहक हे माहिती असले पाहिजेत प्रत्येक व्यावसायिकाला. ओके, ग्राहकांची आर्थिक स्थिती कशी आहे. सगळेच ग्राहक हे जास्त कमवणारे नसणारे, सगळ्याच ग्राहकांचा इन्कम हा हाय लेवलचा नसणार आहे. आपल्या समाजामध्ये 3 पद्धतीचे लोक राहत असतात. ओके, ज्यांचा की इन्कम हा हाय लेवलचा असेल, काही मिडल क्लास असते, काही लोअर क्लास असते, असे 3 क्लासवाले लोक समाजामध्ये राहत असतात. त्या तिन्हींचा विचार करून वस्तूंच्या किमती ह्या उत्पादकाला ठरवाव्या लागत असतात. असं नाही की हाय क्लासवाल्यांसाठी वस्तूचं उत्पादन केलं किंवा हाय किमती ठेवल्या तर तेवढीच लोक परचेस करतील, तर हा विचार करून चालत नाही. सगळ्या समाजातील राहणाऱ्या लोकांचा विचार करून, त्यांच्या आर्थिक स्थितीचा विचार करून उत्पादकाला त्याच्या वस्तूचं प्राइस हे ठरवावं लागत असतं. त्यांचा सामाजिक स्तर किती आहे, ग्राहकांची आर्थिक स्थिती कशी आहे, त्यांचा सामाजिक स्तर कसा आहे, ग्राहकांचा प्रकार कसा आहे, त्यांची क्रय शक्ती कशी आहे, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये कशी आहेत, इत्यादी घटकांचा अभ्यास करून वस्तूची किंमत ही उत्पादकाला ठरवावी लागत असते. अल्प उत्पन्न गटातील ग्राहक व श्रीमंत वर्गातील ग्राहक असे ग्राहक वर्ग असल्यास त्या अनुषंगाने वस्तूच्या किंमत निर्धारणाचे निकष हे बदलत असतात. ओके, अल्प उत्पन्न गटातील ग्राहक जे असतील त्यांना जास्त किमतीची वस्तू ही परवडण्यासारखी नसते. ओके, त्यामुळं त्यांच्या आर्थिक स्तरानुसार वस्तूच्या किमती हे ठेवणं अतिशय महत्वाचं असतं. ओके, टूथपेस्टचा विचार जर केला तर टूथपेस्टचा विचार केला तर ती 5 रुपयावाली सुद्धा टूथपेस्ट येते. त्यानंतर 50, 60, 70, 80 अशा रेंजने सुद्धा टूथपेस्ट ही मार्केटमध्ये विकायला असते, जेणेकरून ती समाजात राहणाऱ्या प्रत्येक लोकांना परवडली पाहिजे. ओके, त्यानंतरचा आहे ग्राहकाची वर्तन पद्धती. हा घटक कस्टमर बिहेवियर अतिशय महत्वाचा आहे. कस्टमर बिहेवियर बघा, आता ग्राहकाची वर्तन पद्धती हा खरेदी प्रक्रियेतील महत्वाचा आणि प्रभावशाली घटक आहे. आत्ताच तुम्हाला सांगितलं की महत्वाचा आहे. ग्राहकाचं वर्तन कशा पद्धतीचं आहे, कस्टमर बिहेवियर कशा पद्धतीचं आहे, ते खरेदी प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीनं तो बिहेव करतोय, हे अतिशय महत्वाचा आणि प्रभावशाली घटक आहे. म्हणून वस्तूची किंमत ठरवताना ग्राहकाच्या वर्तन पद्धतीचा विचार हा करावाच लागतो. वस्तूची किंमत ठरवत असताना ग्राहकाचं वर्तन कशा पद्धतीचं आहे, आपल्या प्रोडक्ट बद्दल ग्राहकाचा फीडबॅक काय आहे, हे समजून घेणं व्यावसायिकाला अतिशय महत्वाचं असतं. हे समजून घेऊन त्या वस्तूची किंमत ठेवणं हे गरजेचं असतं. अर्थात ही वर्तन पद्धती अनेक घटकांवर अवलंबून असते. ही वर्तन पद्धती
अनेक घटकांवर अवलंबून असते. ग्राहकाचं वर्तन बघा कोणत्या कोणत्या घटकांवरती अवलंबून असतं. मग त्यामध्ये खरेदीची प्रेरणा असेल, ग्राहकाचं मानसशास्त्र, त्याचा असणारा दृष्टिकोन त्या वस्तूबद्दल, त्याची विचाराची दिशा काय आहे एखादी वस्तू खरेदी करतानाची, त्याचा आर्थिक घटक कसा आहे, सामाजिक घटक कसा आहे, या सर्व बाबींवर ग्राहकाची वर्तन पद्धती आधारित असते. ओके, त्याच्या वर्तन पद्धतीवर खरेदी क्रिया आणि खरेदीचा निर्णय हा अवलंबून असतो. ग्राहकाच्या वर्तनावर त्याचा खरेदीचा तो ग्राहक हा वस्तू खरेदी करेल की नाही याचा निर्णय हा त्याच्या वर्तन पद्धतीवर अवलंबून असतो. त्यानंतरचा घटक आहे कच्च्या मालाचा पुरवठा. बघा आता कच्च्या मालाच्या पुरवठ्यामध्ये बाजारपेठेत वस्तूच्या कच्च्या मालाच्या पुरवठ्याची व किमतीची स्थिती हा वस्तूच्या किंमत निर्धारणाचा जवळचा घटक आहे, लगतचा घटक आहे. काय सांगितलंय? बाजारपेठेमध्ये वस्तूच्या कच्च्या मालाच्या पुरवठ्याची व किमतीची स्थिती हे वस्तूच्या किंमत निर्धारणाचा जवळचा घटक आहे. ओके, कच्च्या मालाची स्थिती काय आहे, त्याचबरोबर किमतीची स्थिती काय आहे, हा किंमत निर्धारणाच्या जवळचा घटक आहे. कारण पुरवठ्याचा कच्च्या मालाच्या किमतीवर परिणाम होतो. ओके, कच्च्या मालाच्या पुरवठ्याचा कच्च्या मालाच्या किमतीवर परिणाम होतो. त्या प्रमाणात वस्तूचा उत्पादन खर्च बदलतो. लक्षात घ्या, कच्च्या मालाचा पुरवठा किती प्रमाणात आहे त्याच्यावरती कच्च्या मालाच्या किमतीवर परिणाम होत असतो. कच्च्या मालाच्या पुरवठ्याचा कच्च्या मालाच्या किमतीवर परिणाम होत असतो आणि त्यानुसार वस्तूचा उत्पादन खर्च हा बदलत असतो. ओके, म्हणून वस्तूच्या कच्च्या मालाच्या पुरवठ्याची स्थिती विचारात घेऊन वस्तूची किंमत ठरवणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर कच्च्या मालाचा पुरवठा आपल्याला जास्त प्रमाणात आहे किंवा कमी प्रमाणात आहे तर त्या वस्तूचं काय असणार आहे, किंमत ही वाढणार आहे. ओके, आणि जर कच्च्या मालाची जर किंमत वाढली तर आपला उत्पादन खर्च वाढणार आहे. जर उत्पादन खर्च वाढत असेल तर वस्तूची किंमत कमी ठेवून चालत नाही, आपल्याला ती जास्त ठेवली पाहिजे. कारण आपला झालेला उत्पादन खर्च हा वस्तूच्या किमतीमधून आपल्याला वसूल करायचा असतो. ओके, त्यानंतरचा पॉइंट आहे सरकारी कायदे व नियम. सरकारी कायदे व नियम यामध्ये काय सांगितले तुम्हाला, तर व्यापारी व्यवहार व वस्तूची किंमत याबाबत सरकारचे असणारे कायदे व नियम त्यांचा वस्तूची किंमत ठरवताना विचार करावा लागतो. बघा, व्यापारी व्यवहार व वस्तूची किंमत, व्यापारी व्यवहार कोणते कोणते होतात त्यानुसार वस्तूच्या किंमत ठरवताना सरकारचे कायदे आणि नियम याचा विचार करावा लागत असतो. वस्तूची किंमत ठरवण्याबाबत सरकारची काही बंधने असतात. लक्षात घ्या, वस्तूची किंमत ठरवताना सरकारची काही बंधने असतात. म्हणून सरकारी कायदे, नियम, बंधने विचारात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, आपण उठून सुटून कितीही किंमत ठेवू शकत नाही आपल्या वस्तूची. त्याच्यासाठी काही सरकारी नियम असतील, सरकारी कायदे असतील, ते आपल्याला फॉलो करणं अतिशय महत्त्वाचं असतं. ओके, त्यानंतरचा घटक आहे आर्थिक पर्यावरण. आर्थिक पर्यावरणामध्ये तेजी मंदीचे व्यापारी चक्र, आर्थिक पर्यावरणामध्ये तेजी मंदीचे व्यापारी चक्र, आर्थिक धोरणे, करविषयक धोरणे. आर्थिक पर्यावरणामध्ये तेजी मंदीचे व्यापारी चक्र, आर्थिक धोरणे, करविषयक धोरणे, व्यापारी धोरणे, आयात निर्यात धोरणे, औद्योगिक धोरणे, रोजगार विषयक धोरणे इत्यादी पर्यावरणात्मक घटक अवलंबून असतात. वस्तूची किंमत ठरविताना या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून हा
निर्णय घ्यावा लागत असतो. बघा आर्थिक पर्यावरणामध्ये काय सांगितले. आर्थिक पर्यावरणामध्ये तेजी मंदीचे व्यापारी चक्र, आर्थिक पर्यावरणामध्ये तेजी मंदीचे व्यापारी चक्र, आर्थिक धोरणे, कर विषयक धोरणे, व्यापारी धोरणे, आयात निर्यात धोरणे, औद्योगिक धोरणे, रोजगार विषयक धोरणे इत्यादी पर्यावरणात्मक घटक असतात. वस्तूची किंमत ठरवताना या सर्व घटकांचा विचार एकत्र करून निर्णय घ्यावा लागत असतो. त्यामुळं आर्थिक पर्यावरण हा एक घटक असा आहे की वस्तूच्या किमतीवरती अधिक प्रभाव पडत असतो त्याचा. त्यानंतर आर्थिकेतर पर्यावरण. आर्थिकेतर पर्यावरणामध्ये तुम्हाला काय सांगितलंय, आर्थिकेतर पर्यावरणामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, तांत्रिक, भौगोलिक आणि राजकीय अशा पर्यावरणाचा समावेश होतो. आर्थिकेतर पर्यावरणामध्ये कोणत्या कोणत्या पर्यावरणाचा समावेश होतो, तर त्यामध्ये सामाजिक पर्यावरण असेल, सांस्कृतिक पर्यावरण असेल, धार्मिक पर्यावरण, तांत्रिक पर्यावरण असेल, त्याचबरोबर भौगोलिक आणि राजकीय पर्यावरण असेल, यांचा समावेश हा आर्थिकेतर पर्यावरणामध्ये होत असतो. आणि या घटकांचा सुद्धा उत्पादन व विपणन क्रियांवरती कमी किंवा जास्त प्रमाणात परिणाम हा दिसून येत असतो. म्हणून अशा सर्व पर्यावरणांचा विचार करून वस्तूची किंमत ठरवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. ओके. आर्थिकेतर पर्यावरणामध्ये समाजातील वेगवेगळ्या पर्यावरणाचा समावेश होत असतो आणि त्याचा विपणन क्रियेवरती कमी जास्त प्रमाणात हा परिणाम दिसून येत असतो. म्हणून त्या पर्यावरणाचा विचार करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं वस्तूची किंमत ठरवत असताना. लास्टचा घटक आहे वस्तूच्या किमतीवर परिणाम करणारा, तो म्हणजे नीती संहिता. नीती संहितामध्ये काय सांगितलंय तुम्हाला, विपणन क्षेत्रामध्ये नीती संहिता सुद्धा महत्त्वाची आहे. ओके. कशा पद्धतीने महत्त्वाची आहे, उत्पादन संस्थेची स्वतःची नीती संहिता असेल, उत्पादन संस्थेची स्वतःची नीती संहिता असेल, परंतु बाह्य जगामध्ये काही नीतिमत्तेचे नियम व संकेत पाळावे लागतात. ही बाह्य पर्यावरणातील नीती संहिता टाळता येत नाही. पर्यावरणातील नीती संहिता टाळता येत नाही. म्हणून त्या नीती संहितेची सुद्धा किंमत ठरवताना विचार करावा लागत असतो. काय सांगितलंय नीती संहितेमध्ये, व्यवस्थित ऐका, जरा टफ पॉइंट आहे. त्यामध्ये काय सांगितलंय, विपणन क्षेत्रामध्ये नीती संहिता सुद्धा महत्त्वाची असते. नीती संहिता कशी महत्त्वाची असते, उत्पादन संस्थेची स्वतःची नीती संहिता असेल, परंतु बाह्य जगामध्ये काही नीतिमत्तेचे नियम व संकेत पाळावे लागत असतात. स्वतःची नीती संहिता असते, परंतु बाह्य जगातले जे नीतिमत्तेचे नियम आहेत, संकेत आहेत, ते पाळावे लागत असतात. आणि हे बाह्य पर्यावरणातील नीती संहिता टाळता येत नाही आपल्याला. ओके. आपण जे नियम केलेत ते आपण कदाचित टाळू शकू, पण बाहेरच्या जगातले जे नियम आहेत ते आपल्याला कंटिन्यू पाळावेच लागतात, ते आपण टाळू शकत नाही. म्हणून त्या नीती संहितेचा विचार करणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि ती नीती संहिता विचारात घेऊन किंमत ही वस्तूची ठरवावी लागत असते. अशा रीतीने अंतर्गत व बाह्य घटकाचा एकत्रितपणे विचार करून उत्पादन संस्थेला आपल्या वस्तूची किंमत ही निश्चित करावी लागत असते, ठरवावी लागत असते. प्रत्येक घटकाचा प्रभाव आणि त्याची तीव्रता लक्षात घेऊन किंमत ही ठरवली जात असते, कारण प्रत्येक घटक हा प्रभावशाली असतो परिणाम करण्यासाठी. ओके. सो या पद्धतीने आपण वस्तूच्या किमतीवर परिणाम करणारे बाह्य घटक बघितलेले आहे. त्यामध्ये पहिला घटक होता स्पर्धा, दुसरी वस्तूची मागणी, तिसरा आहे वस्तू व त्याची वैशिष्ट्ये, त्याच्यानंतर ग्राहकाची वर्तन पद्धती, त्यानंतर कच्च्या मालाचा पुरवठा असेल, त्यानंतर सरकारी कायदे व नियम, त्यानंतर आर्थिक पर्यावरण, त्याच्यानंतर आर्थिकेतर पर्यावरण, त्यानंतर नीती संहिता. असे 9 घटक आपण बहिर्गत घटकामध्ये किंवा बाह्य घटकामध्ये बघितलेले आहेत. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण दुसरा पॉइंट बघूया, किंवा आय थिंक माझ्या माहितीनुसार तर दुसरा टॉपिकच सुरू होईल. इथं आपला मार्केटिंग मिक्स पार्ट फर्स्ट म्हणजेच विपणन मिश्रण भाग 1 हा पहिला युनिट संपलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने संपलेला आहे. जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला विचारू शकता. कमेंट सेक्शन मध्ये लेक्चर ऐकत असताना तुमचं नाव हे मेन्शन करा. ओके. आणि तुम्हाला जर काही क्वेरी असेल तर तुम्ही तिथं मला विचारा. पहिला टॉपिक हा आपला संपलेला आहे. 4 P's आपल्याला मार्केटिंग मध्ये बघायच्या. तसं पहिल्या टॉपिक मध्ये आपण 2 P's बघितल्या. त्यामध्ये पहिला आहे प्रोडक्ट आणि दुसरा आहे प्राइस. आपल्या 2 P's जे आहेत त्या दुसऱ्या टॉपिक मध्ये असणार आहेत. त्याचं नाव असेल मार्केटिंग मिक्स भाग 2, मार्केटिंग मिक्स पार्ट 2. ओके. सो आपण मार्केटिंग मिक्सचा पार्ट फर्स्ट बघितलाय. माझ्या माहितीनुसार सक्सेसफुली आपला पहिला टॉपिक हा इथं
संपलेला आहे. ओके, काही क्वेरी असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा, तुम्हाला विचारा. सो नेक्स्ट लेक्चरला